नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसातून हा आवाज मंडळी तुम्हाला ऐकायला मिळाला असेल ना। तर हो, जवळजवळ 3-3.5 महिने होऊन गेले मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे, कारण कारणही तसंच होतं। तर 2 महिने तर मी गावाला होते, गावाला मी घराचं काम काढलेलं आहे। तर अर्धवट काम झालं आणि त्याच्यानंतर मी इकडे कल्याणला आली। कल्याणला आल्याच्यानंतर माझी एक मोठी सर्जरी झालेली आहे। तर मी तुम्हाला नंतर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेनच। तर हा पहिलाच व्हिडिओ मी अपलोड करते आता एवढ्या गॅपनंतर। तर तो व्हिडिओ आपला ती रेसिपी आहे पावभाजीची। तर पावभाजीसाठी मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। मटार 1 वाटी घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे, फ्लावर, बीट, शिमला मिरची आणि गाजर हे सगळं मी बारीक कट करून घेतलेलं आहे। आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि धुवून मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर तुम्हाला जर घराचे पण व्हिडिओ बघायचे असतील तर मंडळी नक्की कमेंट करून सांगा, मी तेही अपलोड करेन। आपलं काम कुठपर्यंत आलं आहे काय ते मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवेन। तर आता भाजी शिजण्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घालते। तर 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। आता आपण झाकण लावूया आणि कुकरच्या 3 शिट्या काढून घेऊया। झाकण लावलेलं आहे। तर इकडे कुकरच्या शिट्या होत आहेत, तोपर्यंत बाकीची तयारी मी करून घेते। तर हे बघा, आलं लसणाची पेस्ट केलेली आहे, हिरवं वाटण तयार केलेलं आहे, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे। तर ही सगळी तयारी करून घेतली। आता हे मी सुके मसाले, कोरडे मसाले याच्यामध्ये घालायला बघा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। हे आपलं लाल तिखट जे आहे ते मी 1.5 चमचा घेणार आहे। 1.5 चमचा लाल तिखट, धना पावडर 1.5 चमचा घेणार आहे। हे मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे। आता हे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, तेही 1.5 चमचाच घेतलेला आहे। आता हा पावभाजी मसाला, आता छोटा चमचा असल्यामुळे 5 चमचे मी घेतलेला आहे। म्हणजे आपले जे मोठा चमचा असतो ना ते जवळजवळ 2 ते 2.5 चमचे हा मसाला घेतलेला आहे। तर कुकर आपला थंड झालेला आहे। भाज्या बघूया शिजलेल्या आहेत का। छान भाज्या शिजलेल्या आहेत। आता हे मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरने आपण या भाज्या मॅश करून घेऊया। बघू शकता असं मॅश करून घेतलेल्या आहेत भाज्या, सगळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झालं की कढईमध्ये तेल घालते। 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तर सगळ्यात आधी आलं लसणाची पेस्ट घालते आणि व्यवस्थित परतून घेते। ते परतून झालं की कांद्याची पेस्ट घालायची आहे। तुम्ही कांदे चिरून जरी घातले तरीसुद्धा चालेल। टोमॅटोची पण पेस्ट घालून सगळं व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे। छान असं परतून झालेलं आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हिरवं वाटण घालूया। हिरवं वाटण घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सुके मसाले आपण घालूया याच्यामध्ये आणि तेही सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केलेलं तर छान असं परतून झालेलं आहे मसाले, बघू शकता तुम्ही। आता हे परतून झाल्याच्या नंतर आपण ही मॅश करून घेतलेली भाजी आहे ती याच्यामध्ये घालायची आहे। ही जास्तच असं घट्ट वाटते, तर थोडंसं याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे। म्हणजे पावासोबत खायचं म्हटलं तर थोडंसं असं हे पाहिजे, पातळ जराशी पाहिजे, एकदम पण सुकी नाही पाहिजे। तर 1 ते 1.5 ग्लास इतपत मी पाणी घातलेलं आहे। तर बघू शकता अशी आपली भाजी तयार झालेली आहे मस्त। आता झाकण ठेवून आपण 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया, मस्त उकळी येऊ देऊया। तर छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता। आता मला बटर आवडत नाही म्हणून मी आधीच भाजी काढून घेतलेली आहे आणि नंतर मग
हे बटर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, म्हणून मी फोडणीला बटर काही घातलं नाही, नंतर याच्यामध्ये बटर घातलेलं आहे. तर छान अशी आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे मंडळी, बघू शकता. छान सुगंध येतोय. आता वरून आपण कोथिंबीर ॲड करूया. कलरही छान आलेला आहे भाजीला आणि मस्त भाजी आपली तयार झालेली आहे मंडळी. तर या मंडळी पावभाजीचा आस्वाद घ्यायला मस्त पावसुद्धा गरम करून घेतलेले आहेत. तर या नक्की तुम्ही, आणि इथून पुढचे आपले व्हिडिओ रेग्युलर येतील. 1-2 दिवसाचा गॅप पडेल म्हणा मध्ये मध्ये, पण आता व्हिडिओ मी अपलोड करत जाईन. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.